उत्तम लोकाला उत्तम लोकाला उत्तम लोकाला पुलिया मारिया उत्तम लोकाला उत्तम लोकाला उत्तम लोकाला चार बोट तिकडे घ्या थोडं तिकडे थोडंसं बोट 4-5 बोट घ्या तिकडे हां बस 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 चला बोल मग कंठी धरिला कृष्ण मानी कंठी धरिला कृष्ण मनी
वैष्णवनिका ठेवून दे. कंठी धरिला कृष्णमणी, कंठी धरिला कृष्णमणी, अवघा जनी प्रकाश, काला वाटू एकमेका, वैष्णवनिका संभ्रम. वाकुलिया ब्रह्मादिका, वाकुलिया ब्रह्मादिका, उत्तम लोका दाखवू, काला वाटू एकमेका, वैष्णवनिका संभ्रम. तुका म्हणे भूमंडळी, तुका म्हणे भूमंडळी, आम्ही बळी वीरगाढे, काला वाटू एकमेका, वैष्णवनिका संभ्रम. विठ्ठलो
नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा अपार अमुपा पांडुरंगा. ओम नमो ज्ञानेश्वरा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला. नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा. मंगल भावना मंगल हारी. दशरथ आदिर बिहारी. राममय सब जग जानी. करहु प्रणाम चोरी जुग पानी. पवन तनय कन हित हृदय विराजत प्रभु के चरणों में सदा पुन पुन करो प्रणाम. कभी तुम्हें भूलू नहीं मेरे प्रियतम. अवघा जनी प्रकाश काला वाटू एकमेका. वैष्णवनिका संभ्रम. प्रस्तुत प्रसंगी काल्याच्या निमित्तानं सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमान जगद्गुरू जगद्वंदनीय महाराष्ट्रभूषण वैराग्यमूर्ती तुकोबाराय यांचा हा 4 कडव्याचा कृष्ण नामाचं सामर्थ्य वर्णन करणारा असा हा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल सेवेकरता घेतलेला हा जो अभंग आहे, भजनी मंडळी जे टाळकरी टाळ घेऊन उभे आहेत, काही ऐकणारी मंडळी आहे, हा अभंग कोणाकोणाच्या पाठ येते हात वर करा बरं. कुणाकुणाच्या पाठ? जवळजवळ सर्वांच्याच. ऐकणाऱ्याच्या सुद्धा. आणि ज्यांच्या पाठ नसेल त्यांनी कीर्तन झाल्यावर मला भेटा, मी त्यांच्या पाय पडतो. कारण ते नमस्कार करण्याचा त्यांचा अधिकार आहे म्हणून. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कारण काल्याच्या कीर्तनाच्या शेवटी हा अभंग म्हणावाच लागतो. हा अभंग म्हटल्याशिवाय काल्याचं कीर्तन होतच नाही. मग जे जे लोक काल्याच्या कीर्तनाला शेवटपर्यंत थांबतात त्यांच्या हा अभंग पाठ असायलाच पाहिजे. जर नसला तर तो मधून उठून गेला असा त्याचा अर्थ होतो. जसं आता मागणे येते का तुझं प्रत्य आहे, हा अभंग सगळ्यांच्या पाठ असायलाच पाहिजे. जर भजनी लोकांच्या पाठ नसला तर तो चहा होईपर्यंतच थांबला असा त्याचा अर्थ आहे की बुवा चहा घेतला का निघाला. इतका हा सोपा अभंग आहे. आणि ज्यांच्या दरबारामध्ये ही सेवा आहे
श्रीराम भक्त हनुमानजी आहेत, भगवान पंढरीनाथ, भगवती माता रुक्मिणी, सबदेवन के बाबा भगवान महादेव आहेत आणि परम आदरणीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी भक्तराज महाराज यांच्या या दरबारामध्ये सालाबादप्रमाणे होणारी ही सेवा आहे. आणि काल्याचं कीर्तन शक्यतो ही सगळी मंडळी, बेलगावकर मंडळी माझ्याकडे देतात. तसं तर या सगळ्या आनंद उत्सवला हे कुलूप लावण्याचा कार्यक्रम माझ्याकडे आहे की नाही. आता हे का बरं माझ्याकडे देतात हेच मला कळत नाही. मग आम्ही व्यापारी लोक कुलपा चांगल्या लावतो म्हणून की काय करतो. विठ्ठल विठ्ठल या ठिकाणी हे काल्याचं कीर्तन आदरणीय भक्तराज महाराजांच्या चरणरजानं पवित्र झालेली ही भूमी आहे. काल आपण आदरणीय हरिभक्तपरायण दिनकर महाराज यांच्या मुखातून कथा ऐकली. त्याच्यामध्ये त्यांनी एक असा प्रसंग सांगितला होता की नारद महर्षी हे वसुदेवाकडे आले, असा तो प्रसंग होता. सगळा गोड अशा प्रकारचा प्रसंग आहे. त्या सगळ्या कथा सांगता सांगता त्यांनी सुदामांचं चरित्र सांगितलं, भक्त सुदामांचं चरित्र. आणि भक्त सुदाम ज्या वेळेला तिथून निघाले त्यावेळेला भगवंतांनी त्यांना पायी जाऊ दिलं. काल तुम्ही कथेमध्ये ऐकलं असेल. नाहीतर भगवंताकडं अनेक शक्ती आहेत ना, अनेक शक्ती आहेत. सुदामजींना सुदामनगरीमध्ये पोहोचतं करणं काही फार अवघड गोष्ट नव्हती. तरी परंतु त्यांनी तिथून त्यांना पायी जाऊ दिलं. त्याचं कारण त्यांनी कथेमध्ये सांगितलं की या द्वारका नगरीमध्ये संतांचे पाय लागले पाहिजे. संत चरण रजाची इच्छा भगवान स्वतः करतात. म्हणजे संतांचा अधिकार किती असेल. विठ्ठल विठ्ठल. आता एवढ्यावरून तुम्ही बघा, आपल्या या आजूबाजूला कितीतरी गाव आहेत. बेलगाव आहे, चापडगाव आहे, इकडं आंतरवाली आहे, खाल्ली वरली काय तिकडं आहे, इकडे तुमची शिंगोरी आहे, इकडं चांदगाव आहे. बरोबर आहे, चालले का माझा हात बरोबर आहे ना. नाही तर तुम्हाला वाटेल एक काही इकडं गाव आणि इकडं हात दाखवून असे 10-12 गाव असे जवळपास आहे. पण विशेषत्वानं कोणत्या गावाचं नाव घेतलं जातं. बेलगावचं नाव घेतलं जातं. सप्ताह सगळ्या गावाला होतात, पण बेलगावचं नाव का घेतलं जातं त्याचं कारण इथे आदरणीय महाराज राहिलेले. भक्तराज महाराजांच्या चरणरजानं पवित्र झालेली ही भूमी असल्यामुळे जरी 5-25 गावामध्ये सप्ताह होत असले तरी परंतु त्यांच्या नावानं या बेलगाव नगरीला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. ज्या ज्या भाग्यवंतांनी त्यांना प्रत्यक्ष पाहिलं असेल, त्यांच्याशी बोलण्याचा योग आला असेल, तो खरोखरच भाग्यवान मनुष्य. कोण हा भाग्याचा, कोण हा भाग्याचा, ऐतिहासी बोले वाचा, ऐतिहासी बोले वाचा, देहारी धरिला मनी, देहारी धरिला मनी, बोले वाचा, ऐतिहासी बोले वाचा, देहारी धरिला मनी. कोण हा भाग्याचा, ऐशी अशी बोले वाचा. अशा अधिकार संपन्न भक्ताबरोबर, निष्काम भक्ताबरोबर जे कोणी बोलले असतील, ज्यांना बोलण्याचा योग आला असेल, तो खरोखर मनुष्य भाग्यवान आहे. आम्ही तर फारच भाग्यवान आहोत की त्यांच्या उदरामध्ये भगवंताने आम्हाला पाठवलं. म्हणजे आम्ही बोलतो हे काही अहंकाराची भाषा नाही. बरं, काही काही गोष्टीला अहंकार नाही म्हणायला पाहिजे.
आता एखादा मनुष्य मला बाबा माझ्या गळ्यात माळ आहे, ते काही अहंकार आहे का तो? बाबा मी माळ घातली, ते काही अहंकार आहे का? जे अहंकार वाहतांगी आम्ही हरीचे भूषावया लागी, जे लोभी एकची जगी माझे निलोभे. काही शब्द तुम्हाला अहंकारासारखे दिसत असतील तरी ते अहंकाराची भाषा नाही. या आपण घेतलेल्या अभंगामध्ये सुद्धा तसे शब्द आहेत की तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीरगाढे. कोणाला असं वाटेल व ही अहंकाराची भाषा आहे, ती अहंकाराची भाषा नाही. तुकोबाराच्या काही काही अभंगामध्ये आपल्याला असं वाटत असतं की महाराज इतके बोलतायत, त्यांना या गोष्टीचा काही अहंकार तर नाही झाला. धन्य म्हणविन यहलोकी लोका भाग्य आम्ही तुका देखील. ही काही अहंकाराची भाषा आहे का? ते त्यांनी मिळवलेलं आहे. हा, घोटवीन लाळ ब्रह्मज्ञान हाती मुक्ता आत्मस्थिती सांडवीन. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवायसा. काय सुंदर प्रमाण दिलं भरत ना. का देणार नाही? भरत आहे ना. भरतांचा अधिकार असा होता बरं का, की भगवान रामचंद्र प्रभूचं आपण नाव घेतो, राम राम सगळेजण म्हणतात, पण राम भरत भरत म्हणत होते. विठ्ठल विठ्ठल तशी एक चोपाई आहे रामायणामध्ये. जग जप राम राम जप जेही भरत साम को राम स्नेही. जग जप राम राम जप जेही. खूप पोषक अशा प्रकारचं हे प्रमाण आहे. आपला महत्त्वाचा मुद्दा आहे की या अभंगामध्ये महाराजांचं ही काही अहंकाराची भाषा नाही. धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो, ही अहंकाराची भाषा नाही आहे. महाराजांनी मिळवलेलं ते एक प्रकारची सामर्थ्य आहे. भगवन नामाच्या शक्तीनं काय घडू शकत नाही ते महाराजांनी दाखवलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. आपल्या या सप्ताहाला जवळजवळ कालच महाराजांनी सांगितलं 104 वर्ष. काही किती? 124 वर्ष. बरेच सप्ताह करणारे कार्यकर्ते गेले, बरेचसे निघून गेले. काही जणांचं मला नाव पण माहिती आहे. अशा प्रकारे 124 वर्ष भगवान श्रीकृष्ण परमात्मासुद्धा या भूमंडलामध्ये 125 वर्ष राहिलेले. या सप्ताहाला 124 वर्ष झाली. सातत्यानं हे चाललेलं हे तप आहे. आणि मागे सुद्धा एकदा श्रीमद भागवत कथा झाली होती. यावर्षी आमच्या भरतचा एक संकल्प आहे की भाऊंचं म्हणणं होतं की आदरणीय दिनकर महाराजांची एकदा कथा करावी. त्यांच्या अंतःकरणातला संकल्प पूर्ण होण्यासाठी इथे कथा केलेली आहे. श्रीमद भागवत ग्रंथांचं या ठिकाणी श्रवण झालेलं आहे. काल काय झालं, इथे ज्या वेळेला हरिपाठ वगैरे झाला ना, ते दीपोत्सवाच्या वेळेला मी तिकडे गेलो होतो. थोडं काही काम निघालं तर पुढे माईकवरून एक शब्द मला असा ऐकू आला होता की ज्ञानेश्वरी हा फार उत्कृष्ट ग्रंथ आहे, तितकं काही भागवत नाही आहे असं कोणतरी बोललो. तो फार श्रेष्ठ ग्रंथ आहे, भागवत ग्रंथसुद्धा तेवढा श्रेष्ठ नाही असं शब्द त्यांनी वापरला. आता ते कोण बोललं मला माहिती नाही, पण असं नसतं. अशी जी काही तुलना केली जाते ना तसं नाही. तुम्हाला कळण्याकरता सांगतो की जेवढं काही इथे ग्रंथसामुग्री आहे, सगळे जे जिज्ञासू लोक आहेत ते ऐकून घ्या. म्हणजे काय होईल, आपल्याकडून कधी गफलत होणार नाही. या भूतलावर जेवढं काही ग्रंथसामुग्री आहे, मग महाभारत असेल, रामायण असेल, उपनिषद असतील, जे काही असेल नसेल ते सगळं व्यासांचं आहे. त्याला व्यासोच्छिष्ट जगत्रय म्हटले. व्यासोच्छिष्ट जगत्रय म्हटले. रणांगणामध्ये भगवंताचा आणि अर्जुनाचा जो झालेला संवाद आहे तो पद्यामध्ये झाला नव्हता, तो गद्यामध्ये होता. गद्यामध्ये होता म्हणजे एक संवाद झालेला आहे. आणि त्या संवादाला
भगवद्गीतेच्या रूपानं जे नटवलं गेलं ते कोणी नटवलं? व्यासांनी नटवलं. भीष्मपर्वी संगती म्हणितली कथा. या महाभारतामध्ये भीष्म पर्वामध्ये भगवद्गीता आहे, ते व्यासांनी केलेलं आहे. आणि मग ती गीता इतकी सुंदर केली की भगवंतालाच मोह आवडलेला गेला नाही, म्हणून भगवंताने ज्ञानोबारायाचा अवतार घेतला आणि म्हणले या व्यासांनी केलेल्या गीतेवर आपण लिहू, म्हणून अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञान. त्यांनी लिहिलं. आणि शुकाचार्यांना जे भागवत सांगितलं ते कोणी सांगितलं? व्यासाने सांगितलेलं आहे. व्यासन. म्हणून नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदायत पत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्णम प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप. असे व्यास महर्षी विशाल बुद्धे, सगळं काही व्यासांचंच आहे. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या पुन्हा. तर ज्ञानोबारा म्हणतात व्यासांचा मागोता घेतो. भाष्यकार म्हणजे शंकराचार्य आदी वगैरे. व्यासांचा मागोता, त्या व्यासांचा त्या ठिकाणी मी हे सगळं घेतलेलं आहे. आणि व्यास महर्षीनं श्रीमद भागवत ग्रंथ लिहिला. पुढे व्यास महर्षींचा आधार घेऊन ज्ञानोबाराने लिहिला. तर ज्ञानेश्वरी ग्रंथ श्रेष्ठ आहे आणि तो भागवत एवढं श्रेष्ठ नाही असं म्हणण्याचं धाडस करणं म्हणजे खतरनाकच कार्यक्रम आहे. विठ्ठल हा विठ्ठल. याचा अर्थ असा आहे की पूर्ण वाङ्मयाचा माणसं अभ्यास करत नाही. श्रीमद भागवत ग्रंथामध्ये काय नाही सांगत हो. श्रीमद भागवत ग्रंथ हा भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहेत. परिपूर्णपणे भगवंतानं त्याच्यामध्ये आपलं तेज ठेवलेलं आहे. आता तिथे एक श्लोक आहे, त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की या भागवतामध्ये 18,000 श्लोक आहेत. पण आता आम्हाला कसं थोडंसं जरा जास्त जिज्ञासू वृत्ती असते. मी ते सगळे श्लोक मोजलेच, पूर्ण असं काउंटिंग केलं त्याला. ते 14,000 काही भरले. म्हणलं 18,000 कसं काय? बाकी तर इतर लोक काही त्याच्या नादी लागत नाही. असतील बुवा, महाराज समोर आले ते काय खोटं बोलते? भागवतकार म्हणतात 18,000 श्लोक आहे. लोक म्हणतील महाराज तुम्ही काय खोटं बोलणार का? तुमच्यासमोर जवारी ठेवलेली. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण मी स्वतः ते सगळं काउंटिंग करून बघितलं. 14,000 काही श्लोक आहे ते. मग 18,000 का लिहिलं असं मी एक अधिकार संपन्न व्यास त्यांना भागवतकारांना विचारलं. फोन लावला. म्हणलं महाराज मला थोडी शंका आहे. म्हणलं काय? त्याच्यात श्लोकामध्ये असा उल्लेख आहे की या ग्रंथामध्ये 18,000 श्लोक आहेत, म्हणजे याच्यात 14,000च काही भरत आहेत. मग त्यांनी सांगितलं असं आहे म्हणले ते की अनुष्टुप छंदाच्या अंगानं जर ते मोजले, कारण त्याच्यामध्ये काही त्रिष्टुप छंदाचे, काही जगती छंदाचे, काही गायत्री छंदाचे असे श्लोक आहेत. पंचम स्कंदामध्ये गायत्री छंदासारखे श्लोक आहेत. मोठे मोठे शब्द आहेत त्याच्यामध्ये, 24-24, 25-25 असे अक्षर. ते सगळे श्लोक जर अनुष्टुप छंदामध्ये जर आपण गणित लावलं तर ते 18,000 भरतात असं त्यांनी आम्हाला सांगितलं. तर असा तो ग्रंथ आहे. अत्यंत अनमोल ग्रंथ आहे आणि तो काही 7 दिवसामध्ये होत नाही. यावेळेला तर इथे 6 दिवस मिळाले, होत नाही. मग त्याच्यातल्या काही त्रोटक गोष्टी सांगाव्या लागतात आणि तो ग्रंथ पूर्ण मुखातून जावा म्हणून ते संहिता वाचन वगैरे केल्या जातं. त्याच्यामध्ये पूर्ण श्लोक वाचल्या जातात. पण श्रीकृष्ण भगवंतानं केलेलं सगळं चरित्र जे आहे दशमस्कंदामध्ये त्याचं वर्णन आहे. आणि श्रीमद भागवत ग्रंथ अत्यंत अनमोल अशा प्रकारचा ग्रंथ. नव्हे सगळेच ग्रंथ, मग महाभारत असू द्या, भागवत असू द्या, सगळे ग्रंथ अनमोल आहे. सगळे ग्रंथ आपल्याला एकमेकाशी तुलना करता येत नाही आणि करूही नाही. विठ्ठल असो. आपण जो सेवेकरता घेतलेला अभंग आहे त्या अभंगामध्ये कृष्ण नामाचं सामर्थ्य सांगितलेलं. हे 2 नाव अत्यंत सोपे आहेत आपल्याला घेण्यासाठी. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे हृदय मंदिरे स्मराकारे. हे जे नामस्मरण आहे हे नामस्मरण आपण कंठामध्ये धारण करावं.
असे काही प्रमाण आहे. आईशी जोडी करा, रामकंठी धरा, जेणे चुके फेरा गर्भवास. राम नाम तुम्ही तुमच्या कंठामध्ये धारण करा आणि कृष्ण नाम धारण करा. कृष्ण नामाचं महत्त्व मनुष्याला त्यावेळेला कळेल की ते कृष्ण नाम कोणी धारण केलेलं आहे. कुळ हे पावन कृष्ण नाम, निवृत्ती गहिनी गोपाते, निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण, कुळ हे पावन कृष्ण नामे. आता ही परंपरा आहे बघा तुम्ही. आदिनाथ उमा बीज प्रगटले, मच्छिंद्राला दे सहज स्थिती, तेची प्रेम मुद्रा गोरक्षा दिलेली, पूर्ण कृपा केली गहिनीनाथ. ही नाथांची परंपरा आहे. इथे असं सांगितलेलं आहे माऊलीने, या ठिकाणी या शरीरावर एक प्रकारचा ताबा मिळवणं, योग सामर्थ्यानं, पिंडे पिंडाचा ग्रासू, पिंडे पिंडाचा ग्रासू म्हटले की या योगाच्या सामर्थ्यानं याच्यातले असलेले जे मज्जा मेद वगैरे जे आहेत ते संपून टाकणं, ज्याला कुंडली जागृत करणं म्हणतात. मग ते काय, त्याला फार अधिकार लागतो. अष्टांग योग साधना काही कोणी उठायची आणि कोणी करायची का? आपण दिवसभरातून 10 वेळेला चहा घेणारी माणसं, आपण काय अष्टांग योग करणार? बरं, ताटावर बसल्यावर किती खावं याचा आपल्याला सुमार ते काय योग करणार? बरेच लोक तर एवढं खातात की त्याला दोन्ही बागलात हात घेऊन उभं करावं लागतं, गाडी अशी धक्का स्टार्ट करून द्यावं लागतं, इतकं खातात. नात्यश्नतस्तु योगोस्ती न चैकान्तमनश्नतः न चाति स्वप्नशीलस्य जागृतो नैव चार्जुन. जास्त खाणारं चालत नाही, एकदम कमी खाणारं चालत नाही. युक्ताहार विहार श्रीमंत्री आरती स्वाहार नगारे बसरे मित्र बहु भाषण. युक्ताहार विहार, युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवती दुःखः, असं वर्णन केलेलं आहे गीतेमध्ये. अशी अष्टांग योग साधना करून ज्यांनी त्या तत्वाची प्राप्ती करून घेतलेली आहे, त्या परंपरेमध्ये कुळ हे पावन कृष्णनाम. म्हणजे कोणाच्या परंपरेमध्ये ते कृष्णनाम आलं, याला फार मोठं महत्त्व आहे. आणि कृष्णनामाला किती मोठं महत्त्व आहे, आपल्या जीवनामध्ये आपण हे कंठात धारण करायला पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, आम्ही आमच्या कंठामध्ये कृष्णनाम धारण केलं आणि त्याचा अनुभव आम्हाला काय आला ते पहिल्या कडव्यामध्ये.
कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश. आपण सेवेकरता घेतलेला जो अभंग आहे त्याच्यातलं हे पहिलं कडवं आहे. कंठी धरिला कृष्णमणी. या कंठामध्ये ज्याने कृष्णमणी धारण केलेला आहे. मणी या शब्द प्रकाशमान असतो. पुढे जे दाखवलं ना अवघा जनी